हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तर आता मी आहे पुणेला। पुणेवरून कोण कोण माझे व्हिडिओ पाहते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर पुणेला मी आणि निर्मली दोघी पण आलो आहोत आणि ते पण आमच्या ताईकडे। सायंकाळी ताईने मस्तपैकी गाजरचा हलव्यासाठी गाजर आणला। इकडे गाजर किसूनच झाले आहेत आणि इकडे गाजरची रेसिपी झाली आहे रेडी। हलवा पाहूनच असं वाटत आहे की एक नंबरच झाला असेल। दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होता पुण्याच्या आळंदीला। आम्ही मस्तपैकी रेडी झालो आणि निघालो आणि पकडलो रिक्षा। ते सगळं सोडा, मी कशी दिसत आहे ते सांगा। दिसत आहो ना एक नंबर टका। थांबा मित्रांनो, तुम्हाला एक वस्तू दाखवतो। आमच्याकडे लाल पऱ्या पाहायला मिळतात आणि इकडे हिरव्या पऱ्या मिळतात। अर्धा तास प्रवास केल्याच्या नंतर फायनली आम्ही पोहोचलो मित्रांनो आळंदीला। तिथे गेल्यावर सर्वात अगोदर आम्ही गेलो फुलांच्या दुकानमध्ये आणि तिथून घेतला माताला चढवण्यासाठी फुलांची माळ। मी तर या मंदिरमध्ये पहिल्यांदा आली आहे मित्रांनो। कोण कोण इथं आला आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही गेलो मंदिरमध्ये, संतोषी माताचे दर्शन घेतले, भगवान श्रीरामजीचे दर्शन घेतले आणि शिवजीचे पण दर्शन घेतले आणि आम्ही काही वेळ तिथंच मंदिरामध्ये बसलो। दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी। चप्पल वगैरे घातले आणि बोलता बोलता जात होतो। तर पहा, तुम्हाला एक सांगतो, निर्मली इथं बोलता बोलता पडली पहा। मला इथला व्ह्यू तर खतरनाकच वाटला होता। निर्मलीला म्हणलो चल होऊ दे माझ्या 2-3 फोटो। मी पुण्याला पहिल्यांदा आली आहे मित्रांनो आणि खरंच इथे येऊन खूप छान वाटला। 2-3 दिवस फिरून आमचं इथलं फिरून झालं आणि आम्ही निघालो घराकडे जायसाठी। पण आम्ही येताना ऑटोवाल्याने आमच्याकडून 200 घेतला आणि जाताना 300 म्हणत होता। नंतर काय, आम्ही बोलवलं भाऊजीला आणि निघालो जायसाठी। पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी छान आहेत पण ट्रॅफिक बाप रे बाप। ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कॉमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक कॉमेंट शेअर नक्की करा। आता आपण भेटू नेक्स्ट वाल्या ब्लॉग मध्ये, ते पण पुणेमध्येच।